बघा, तर आपल्याला रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट, सोल्युबिलिटी एस अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट केएसपी हे बघायचे. तर आपण अगोदर बघूया सोल्युबिलिटी म्हणजे काय आणि मोलर सोल्युबिलिटी म्हणजे काय. हे दोन प्रकार जे आहेत ते वेगवेगळे आहेत. सोल्युबिलिटी म्हणजे काय, इट इज द अमाउंट ऑफ कंपाउंड इन ग्रॅम्स दॅट डिझॉल्व्स इन अ युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. बरोबर नाही, युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. इथं पण सॅच्युरेटेडच पाहिजे ना. असं पाहिजे बघा. म्हणजे काय सोल्युबिलिटी म्हणजे काय, तर इथं बघा तुमच्या सबस्टन्सचे जेवढे काय ग्रॅम्स मधील अमाऊंट असेल ती तुमच्या युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये किती तुमचे ग्रॅम्स डिझॉल्व्ह झालेले आहेत. युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय 100 ml किंवा 1 लिटर. 100 ml किंवा 1 लिटर जर का तुम्ही सोल्युशन घेतलं तर त्या सोल्युशन मध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन घेतलं, बरोबर. सोल्युशन कसं पाहिजे, सॅच्युरेटेड पाहिजे. त्या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये तुमच्या कंपाऊंडचे किती ग्रॅम्स डिझॉल्व्ह झालेले त्याला आपण म्हणतो त्याची सोल्युबिलिटी. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामध्ये अजून जास्त जर का सोल्यूट टाकला तर तो डिझॉल्व्ह होत नाही, बरोबर. आता पुढे बघा, याचं युनिट काय घेतो आपण, मग ग्रॅम पर लिटर घेतो किंवा ग्रॅम पर 100 ml घेतो, बरोबर. व्हॉल्यूम लिटर मध्ये घेतला तर ग्रॅम पर लिटर आहे का नाही. अमाऊंट ऑफ सबस्टन्स ग्रॅम मध्ये घेतला आणि व्हॉल्यूम लिटर मध्ये घेतला तर ग्रॅम पर लिटर. अमाऊंट ऑफ सबस्टन्स ग्रॅम मध्ये घेतला आणि व्हॉल्यूम 100 ml घेतला तर ग्रॅम पर 100 ml असेल. त्यानंतर मोलर सोल्युबिलिटी. व्हॉट इज मोलर सोल्युबिलिटी. मोलर सोल्युबिलिटी कशी काढू बघा आपण. इट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपाऊंड दॅट डिझॉल्व्स इन 1 लिटर ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन, बरोबर. इथं बदल काय नाही केला, फक्त इथं अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण कशामध्ये घेतलेला आहे, तर मोल्स मध्ये घेतलेला आहे. तुमच्या सबस्टन्सचे जेवढे काय मोल्स असतील 1 लिटर मध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह झालेले त्याला आपण म्हणू त्याची मोलर सोल्युबिलिटी. ही कशी काढू आपण, इट इज द मोल पर लिटर, हे का नाही. म्हणजे तुमचे याचं युनिट काय असेल, सबस्टन्स आपण मोल्स मध्ये घेतलेला आहे आणि व्हॉल्यूम लिटर मध्ये घेतलेला आहे. आता मोलर सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर लिटर याच्यामध्ये काय रिलेशन आहे. मोलर सोल्युबिलिटी एस इज इक्वल टू सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर लिटर अपॉन मोलर मास इन ग्रॅम पर मोल. म्हणजे तुमची ग्रॅम पर लिटर मधली सोल्युबिलिटी त्याला काय केलं तुम्ही, कंपाऊंडच्या मोलर मासने डिवाइड केलं तर काय येणार आहे, मोलर सोल्युबिलिटी येणार, बरोबर नाही. आता पुढे बघा, आता आपण मेन आपल्या मुद्द्याकडे येऊयात, रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट. तर बघा, समजा आपण BXAY हा आपण एक सॉल्ट घेतलेला आहे, बरोबर नाही. आता या सॉल्टचं आपल्याला काय करायचंय, सॉल्ट आपण काय टाकला, वॉटर मध्ये टाकला, त्याचा ऍक्वियस सोल्युशन तयार झालं. ऍक्वियस सोल्युशन तयार झाल्यानंतर तो ब्रेक झाला, बरोबर. आणि सॉलिड आणि आयन्स मध्ये इक्विलिब्रियम आला. तो इक्विलिब्रियम मी असा लिहितो बघा, यस आहे ना. हा सॉल्ट सॉलिड मध्ये असेल, सॉलिड मधील सॉल्ट हा त्याच्या आयन्सची इक्विलिब्रियम मध्ये असतो. हा किती तयार होईल बघा, हा B प्लस आणि A मायनस मध्ये ब्रेक होईल. B हा तुमचा कॅटायन आहे आणि A हा एनायन आहे. X हे काय, B च्या आयन्सची संख्या आणि Y काय, A च्या आयन्सची संख्या, बरोबर. हा ब्रेक झाल्यावर B च्या आयन्स किती तयार होतील, X एवढे B चे आयन्स तयार होतील. बरं, B वरती चार्ज किती येईल, Y प्लस एवढा, कॅटायन असल्यामुळे प्लस चार्ज. आणि किती प्लस चार्ज, तर जेवढे एनायन असतील तेवढे प्लस चार्ज. ऍक्वियस प्लस A किती तयार होतील, Y एवढे A तयार होतील. A वरती किती चार्ज येतील, X एवढे. आणि कोणता चार्ज येईल, मायनस चार्ज, कारण A हा एनायन आहे, ऍक्वियस असं होईल. आता याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP ची आपल्याला किंमत लिहायची झालं तर मी सोल्युबिलिटी प्रोडक्ट तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला शिकवलेले. काय करतो आपण, आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन घेतो आणि त्याची पॉवर कितीने रेज करतो, तर त्याच्या कोएफिशियंट एवढी. बरं, पहिला आयन घेऊयात आपण BY प्लस आयनचं मी कॉन्सन्ट्रेशन घेतलं, त्याची पॉवर किती करतो, X एवढी इनटू बघा AX मायनस हा एक आयन घेतो मी, त्याची पॉवर करतो Y एवढी, बरोबर. हा तुमचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता आपल्याला काय करायचंय, सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट याच्यामधलं रिलेशन बघायचंय. म्हणजे KSP आणि S सोल्युबिलिटी याच्यामधलं रिलेशन बघायचंय. पण इथं आपल्याला सोल्युबिलिटीची कुठलीच टर्म नाही, सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट याच्यामधलं रिलेशन नाही. आपल्याला काय करावं लागेल, या कॉन्सन्ट्रेशनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सोल्युबिलिटीच्या टर्म्स मध्ये सबस्टिट्यूट करावं लागतील. म्हणजे ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या ज्या किमती आहेत याचं सोल्युबिलिटीशी काय रिलेशन आहे ते आपल्याला काढावं लागेल आणि ती सोल्युबिलिटीची टर्म इथं पुट करावी लागेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला याचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं सोल्युबिलिटीच्या टर्म्स मध्ये. आता असं आपण समजूया, हा तुमचा
बी एक्स ए वाय हा तुमचा सॉल्ट आहे. समजा x ची किंमत किती घेतली मी, समजा 2 घेतली, y ची किंमत 3 घेतली. आता लक्षात घ्या x आणि y च्या किमती बदलू शकतात. जसा जसा सॉल्ट आहे तशा त्या व्हॅल्यूज बदलू शकतात, आहे का नाही. x ची किंमत 1 2 3 4, y ची पण 1 2 3 4 असू शकते. मग b1 a2 b1 a3 किंवा b2 a1 किंवा b1 a1 किंवा b3 a1 b2 a3 असं काही कॉम्बिनेशन येऊ शकतं. म्हणजे ज्या प्रकारचा सॉल्ट असेल, जेवढे कॅटायन्स असतील आणि जेवढे अनायन्स असतील आणि त्याच्यापासून जो तुमचा सॉल्ट तयार झाला असेल त्याच्यावर हा फॉर्म्युला डिपेंड आहे. मी एक उदाहरण म्हणून काय घेतलेलं आहे, x ची किंमत 2 घेतलेली आहे आणि y ची किंमत 3 घेतलेली आहे. मग हा फॉर्म्युला काय होईल बघा, b2 a3 असा होईल. बरोबर. आता झाल्यानंतर ना हा समजा मी सॉलिड घेतल्यानंतर ना काय झाला, हा ब्रेक झाला b2 a3. बरोबर. b2 a3 याच्यामध्ये काय झाला, हा ब्रेक नाही झाला, हा सोल्युबल झाला ऍक्व्हियस सोल्युशन मध्ये. नंतर ना हा ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे कम्प्लिटली ब्रेक होणार आहे. 2 टाइम्स b प्लस ऍक्व्हियस 2 टाइम्स b तयार होणार आणि b वरती प्लस चार्ज येणार. किती प्लस चार्ज, तर जेवढे a आहे तेवढे. a किती आहेत, 3 आहेत, म्हणून 2 टाइम्स b 3 प्लस असा चार्ज येईल. प्लस a चे किती आयन्स तयार होतील, 3 एवढे, 3 टाइम्स a तयार होतील आणि a वरती चार्ज किती येईल, 2 मायनस एवढा. बरोबर. ऍक्व्हियस. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला मी जसं सांगितलं की हा सॉल्ट कसा आपण स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट बघतोय, म्हणजे हा सॉल्ट कम्प्लिटली सोल्युबल होणार नाही. बरोबर. असं समजूयात आपण की मी m एवढे मोल्स याचे या सॉल्टचे घेतलेले. m म्हणजे खूप जास्त मोल्स आहेत आणि त्या m एवढ्या मोल्स पैकी 1 मोल फक्त काय झाले, सोल्युबल झाले. m म्हणजे काय असतील, 10 मोल्स असतील, 20 मोल्स, 100 मोल्स, 1000 मोल्स, जे काय असेल ते. बरोबर नाही. m एवढे मोल्स घेतले, त्याच्यापैकी 1 मोल एवढेच काय झाले, सोल्युबल झाले. बरं, 1 मोल पासून मला सांगा, 1 मोल पासून 2 मोल्स ऑफ B3 प्लस तयार होत आहेत आणि 3 मोल्स ऑफ A2 मायनस तयार होत आहेत. बरोबर नाही. याच्या 1 मोल पासून याचे याचे किती आयन्स तयार होत आहेत, 2 मोल्स तयार होत आहेत आणि याची किती, 3 मोल्स तयार होत आहेत. समजा मी याचे 2 मोल्स घेतले, याचे किती घेतले, 2 मोल्स घेतले, तर याचे पण किती होणार आहे, याची पण दुप्पट होईल, बेदुनी 4 होईल. म्हणजे याला सुद्धा इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, इंटू 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला सुद्धा इथं इंटू 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. समजा इथं मी 3 मोल्स घेतले तर इथं पण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इथं पण 3 ने करावं लागेल, का नाही. याचे जर का मोल्स तिप्पट केले तर याचे सुद्धा तिप्पट होतील, 3 दुने 6, याचे 3 त्रिक 9 होतील. याचे जर का 4 मोल्स घेतले तर इथं सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इथं सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता समजा या m पैकी s एवढे मोल्स काय झाले, डिसॉल्व झाले. s एवढे मोल्स डिसॉल्व झाले. तर मला सांगा, इथं सुद्धा s ने काय करावं लागेल, इथं सुद्धा s ने मल्टिप्लाय करावं लागेल, इथं सुद्धा काय करावं लागेल, s ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर नाही. बघा आता एक लक्षात घ्या, s म्हणजे काय, सोल्युबल झालेले आहे. जेवढे सोल्युबल झाले तेवढे डिसोसिएट होणार आहेत. बरं, मला सांगा याचा अर्थ असा की हा जो तुमचा आयन आहे की B3 प्लस, याचे किती मोल्स झाले तुमच्याकडे, S इंटू 2 आणि A2 मायनस याची किती झाले, S इंटू 3. बर, हे 2 म्हणजे काय आहे, 2 म्हणजे कोणाची किंमत आहे, x ची किंमत आहे आणि 3 म्हणजे कोणाची किंमत आहे, y ची किंमत आहे. म्हणजे SX एवढे B3 प्लस चे मोल्स तयार झाले आणि SY एवढे A2 मायनस चे मोल्स तयार झाले. बरोबर नाही. बघा आता म्हणजे समजा मी जर का आता परत मी काय करतो, जनरल सॉल्ट कडे येतो. या सॉल्टचं डिसोसिएशन परत एकदा लिहितो मी. BXAY हा तुम्ही सॉल्ट घेतलेला सॉलिड. बरोबर का नाही. त्याचे m मोल्स घेतलेले, परत एकदा ऐका, m मोल्स घेतल्यानंतर ना त्याच्यापैकी s एवढे मोल्स काय झाले, सोल्युबल झाले, सगळे झाले नाहीत. B2A3. बरोबर का नाही. मी इथं लिहितो वाटल्यास m एवढे मोल्स घेतले, m पैकी s एवढे मोल्स काय झाले, सोल्युबल झाले, ऍक्व्हियस. बरोबर. मग त्याच्यापासून काय तयार झाले लक्षात घ्या की सॉरी B2A3 नाही, BXAY असं झाले. बरोबर का नाही. मला सांगा इथं काय होणार आहे, s टाइम्स XBY प्लस ऍक्व्हियस प्लस y टाइम्स
एस टाइम्स वाय ए एक्स मायनस असे तयार होणार आहेत. बघा सिंपल bx ay सोल्युबल झाली. एस ला जरा वेळ काय करूयात आपण बाजूला सोडूयात. बरोबर एस ला जरा वेळ आपण बाजूला सोडून bx ay जसा b2 a3 डिसोसिएट होऊन असे आयन्स तयार झाले तसा bx ay डिसोसिएट होऊन असे आयन्स तयार होतील आहे का नाही. bx ay मधला b चे किती आहेत x एवढे आहेत. x टाइम्स b चे आयन्स तयार होणार आणि b वरती किती चार्ज येईल y प्लस एवढा प्लस a चे किती आयन्स तयार होतील y एवढे आणि a वरती चार्ज किती येणार आहे x मायनस एवढा. बरोबर समजा 1 मोल पासून याचा 1 टाइम्स होतील. 2 मोल्स पासून 2 होतील. 3 मोल्स पासून 3 होतील. तसेच s मोल्स पासून याचे s आणि याचे s एवढे होतील. लक्षात येते का. बघ आता म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला काय काढायचंय या by+ चं कॉन्सन्ट्रेशन काढायचंय. बरोबर जर का आपण by+ याचं कॉन्सन्ट्रेशन काढायला गेलो तर by+ चं कॉन्सन्ट्रेशन काय येईल बघा. तर त्याची आपण कॉन्सन्ट्रेशन कसे काढतो त्याचे असलेले मोल्स त्या ज्याचं कॉन्सन्ट्रेशन काढायचंय त्या सबस्टन्सचे मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर्स. बरोबर नाही मोल्स पर लिटर. आपण मोलॅरिटी हे कॉन्सन्ट्रेशन कोणतं आहे मोलर कॉन्सन्ट्रेशन. मोलर कॉन्सन्ट्रेशन कसं काढतो मोल्स पर लिटर. बरोबर पर मोल्स किती आहेत Sx एवढे इथे लिहिले आहेत मोल बघा Sx एवढे तुमचे मोल्स आहेत. बरोबर Sx आणि त्याचं युनिट काय येणार मोल्स पर लिटर. मोल्स पर लिटर. बरोबर तसंच Ax मायनस काय येणार त्याचे लक्षात घ्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ax मायनस याचं कॉन्सन्ट्रेशन काय येणार आहे इज इक्वल टू त्याचं पण Sy एवढे येणार आहे Sy मोल पर लिटर असे येणार आहे. मग आपण काय करूयात की हे जे इक्वेशन आहे याला मी इक्वेशन 1 नाव देतो. सो इफ वी सबस्टिट्यूट दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन 1 वी गेट काय मिळेल बघा आपल्याला या व्हॅल्यूज याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर Ksp बघा Ksp इज इक्वल टू इथं by+ चं कॉन्सन्ट्रेशनची किंमत काय आहे Sx मोल पर लिटर. मी युनिट पुट करत नाही फक्त व्हॅल्यू पुट करतो आहे का नाही. याची व्हॅल्यू Sx मी पुट करतो Sx आणि त्याची पॉवर आहे ना अजून त्याची पॉवर किती आहे रेस टू x एवढी इनटू बघा Ax मायनस याची किंमत किती आहे Sy आणि त्याची काय येणार आहे त्याची पॉवर y एवढी. मग मी काय करतो पॉवर सेपरेट करतो Ksp. आपल्याला माहिती आहे की जर का दोन टर्म्स मध्ये मल्टिप्लिकेशन असेल s आणि x मध्ये मल्टिप्लिकेशन असेल आणि दोघांचा कॉमन जर एखादा घातांक असेल तर तो आपण सेपरेट करतो पॉवर सेपरेट करतो. म्हणजे काय होणार s⁻x आणि x⁻x s⁻x आणि x⁻x या सगळ्या टर्म्स मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे ते ध्यानात ठेवा. तसंच इथं s⁻y आणि y⁻y असं होणार आहे. मग Ksp इज इक्वल टू s काय इथं बेस सारखा आहे. बेस सारखा असल्यामुळे आपण पॉवरची काय करतो ऍडिशन करतो s⁻x + y इनटू x⁻x तसाच y⁻y तसाच. बरोबर आहे. मग पुढे बघा हे आलं तुमचं रिलेशन आलं का बघा. दिस इज द रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. बरोबर की नाही. मी तुम्हाला जसं सांगितलं की हा मला एस काय प्रत्येक वेळी काय स्टाईल मध्ये काढता येणार नाही असं आहे ना कारण प्रत्येक वेळी एस येतो किती वेळा तसा काढायचा खूप वेळ जातो. बरोबर आता आपण काय करूयात की याचं थोडंसं ऍप्लिकेशन घेऊयात याची 1-2 एक्झाम्पल घेऊयात आणि सॉल्व्ह करूयात. समजा मी एखादा सॉल्ट घेतला सॉल्ट समजा मी AgBr सिल्वर ब्रोमाइड सॉल्ट घेतला. इथं Ag म्हणजे B आहे Br म्हणजे A आहे. बरोबर आहे ना हा B आणि A. B च्या x ची किंमत किती 1 आहे आणि Br च्या y ची किंमत सुद्धा 1 आहे. बरोबर आहे ना. आता हा तुमचा सॉलिड आहे. हा काय सॉलिड असल्यामुळे काय होणार तो डिसोसिएट होणार. सॉरी सॉलिड सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये असल्यामुळे त्याचा इक्विलिब्रियम कोणाशी असणार आहे Ag + INC Ag + aqueous + Br - aqueous Ag + चे 1 टाइम्स आणि 1 टाइम्स काय नाही म्हणजे काय 1 टाइम्स आयन्स असणार आहे. बरोबर मग Ksp सोल्युबिलिटी प्रोडक्ट आपल्याला काय करायचंय या जे सगळ्या व्हॅल्यूज आहेत या सबस्टिट्यूट करू. बर ही कोणाची किंमत आहे x ची किंमत किती आहे 1 आहे y ची किंमत पण 1च आहे. x = 1 y = 1. सो
आपल्याला समजा या इक्वेशन काय करायचं, सॉल्व्ह करायचंय. x ची किंमत 1 पुट करायची, y ची किंमत 1 पुट करायची. s⁻1 + 1 आहे का नाही, आणि x ची किंमत 1 आहे. हा x एक सारखाच आहे, दोन्हीची किंमत एकच आहे. y ह्या दोन्हीची सुद्धा किंमत एक सारखीच आहे. लक्षात येते का, दोन्ही एकच टर्म आहेत, वेगवेगळ्या नाहीत. बरोबर. तुम्ही म्हणाल की हा कॅपिटल एक्स हा स्मॉल एक्स असं नाही, तो घातांक आहे म्हणून छोटासा लिहिलाय. बरोबर. 1:1 y ची किंमत 1 आहे, 1:1 बरोबर की नाही. s⁻1 + 1 किती येणार, s². 1:1 1च येतो, 1:1 1 येतो. 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, s ला मल्टिप्लाय केलं, काय फरक पडत नाही, ksp असं आहे. समजा मी दुसरा सॉल्ट घेतला PbI2. बरोबर. लीड आयोडाइड समजा मी दुसरा सॉल्ट घेतला, हा सॉलिड असेल, तो ऍक्वियस आयन इक्विलिब्रियम मध्ये असेल. 2 टाइम्स Pb2 प्लस ऍक्वियस, सॉरी 1 टाइम्स प्लस 2 टाइम्स I- ऍक्वियस असे असतील. इथं बघा, इथं 1 टाइम्स आहे, इथं 2 टाइम्स आहे. x = 1, y = 2. x ची किंमत किती आहे, 1 आहे, y ची किंमत 2 आहे. मग ksp इथं व्हॅल्यू आपण पुट करूया. s⁻x ची किंमत किती आहे, 1 आहे, y ची किंमत 2 आहे. नंतर x ची किंमत इथं बघा, x ची किंमत 1 आणि परत रेस टू त्याला तेवढीच पॉवर करायची, कारण मी तुम्हाला सांगितलंय पॉवर आणि बेस दोन्हीची किंमत एकच आहे. ⁻1 y ची किंमत 2 आहे, 2⁻2 बरोबर. मग इथं s⁻1 + 2 किती येणार, 3. 1:1 1च येतो, 2⁻2 4 येतो. 4s³ ASP = 4s³. आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. AlOH थ्राइस हा काय तुमचा अल्युमिनियम हायड्रॉक्साइड बेस आहे. याचं काय होणार, Al3+ ऍक्वियस प्लस 3 टाइम्स OH- ऍक्वियस असं येणार आहे. इथं बघा, हा 1 टाइम्स आहे, हा 3 टाइम्स आहे. x = 1 आहे, y = 3 आहे. मग ksp = काय येणार, s⁻x + 1. x ची किंमत किती आहे, 1 आहे, प्लस y ची किंमत किती आहे, सॉरी x + y. x ची किंमत 1 आहे, y ची किंमत 3 आहे. इनटू x⁻x, x ची किंमत 1, 1:1, y ची किंमत 3, 3:3 बरोबर. = s⁻1 + 3 देतो, s⁻4. 1:1 1च येतो, 3:3 देतो, 27 येतो. 3 3 9 म्हणू नका, बरोबर. 3 चा क्यूब आहे, 3 गुणिले 3 नाही, आहे का नाही. मग 27s⁻4 ksp आहे का नाही, 27s⁻4 असं येतं. जसा सॉल्ट असेल, जशी x ची आणि y ची किंमत बदलेल तसं आपलं सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी मधलं रिलेशन बदलत जातं. तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये सोल्युबिलिटी दिली तर सोल्युबिलिटीची व्हॅल्यू पुट करा, हे कॅल्क्युलेशन करा आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढा. धन्यवाद. राहिलेला आपण पुढच्या लेक्चरला बघू.